उमरी जहागीर येथे प्रबोधन पर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न। उमरी जहागीर गाव भूषण पुरस्काराने डॉक्टर उत्तमरावजी शिंदे सन्मानित। हदगाव तालुक्यातील मौजे उमरी जहागीर येथे 1 जानेवारी 2026 रोजी शौर्य दिनाच्या निमित्ताने भव्य प्रबोधन पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने शौर्य दिनाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून तामसा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी 10 वाजता भव्य 5 किलोमीटर तामसा ते उमरी जहागीर मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी उमरी जहागीर गाव भूषण पुरस्कार, आंबेडकरी विचारवंत, प्रमुख वक्ते डॉक्टर उत्तमरावजी शिंदे व सामाजिक कार्यकर्ते रेणुका मवाडे यांना प्रदान करण्यात आला आहे। तसेच समाजभूषण पुरस्कार पत्रकार गौतम कदम पाथर्डकर, गौतम दादा वाठोरे, शिवाजी खुणे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्यापूर्वी डॉक्टर CL कावळे मुंबई यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच संध्याताई सदाशिवे अमृते यांच्या हस्ते करण्यात आले असून पूनम पाईकराव मुंबई या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। तसेच भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके, शीतलताई भांगे पाटील, उत्तम फिरंगे, रात्रीच्या सत्रात महाराष्ट्रातील नामवंत भीमशाहीर माधव वाढवे यांच्या भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला। तामसाईतून निघणाऱ्या रॅलीचे नेतृत्व जयसिंग रावळे व अमोल कदम यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत नरवाडे यांनी केले तर आभार प्रशांत कावळे यांनी मानले। कमिटीचे अध्यक्ष दीपक कदम, उपाध्यक्ष सदाशिव अमृते, तंटामुक्ती अध्यक्ष रावसाहेब शिंदे, सचिव दीपक गंगाराम कदम, कोषाध्यक्ष रवी मुदेवाड, DK उमरीकर, रेणुकाबाई नवाडे, किरण इंगोले व समस्त गावकरी मंडळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भीमशाहीर अरुण कदम यांनी केले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे, हदगाव।